नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज क्रिसमसच्या सुट्टीत आम्ही आलो आहे पुण्यातल्या फिनिक्स मॉलला आणि खरंच सांगायचं तर इथली वाईबच वेगळी आहे. तुम्ही बघू शकताय किती छान डेकोरेशन आहे. फिनिक्स मॉल हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध असे मॉल आहे जिथे खूप सारे लोक लांबून लांबूनही येतात. सगळीकडे लाईट्स, डेकोरेशन आणि क्रिसमसचा तो खास फील. मॉलमध्ये पाऊल टाकताच फेस्टिव्ह मूड लागतो. प्रत्येक स्टोअर वेगवेगळ्या स्टाईलने सजलेला आहे. शॉपिंग असो, फूड असो किंवा फक्त फिरायला, फिनिक्स मॉल म्हणजे परफेक्ट हँगआउट प्लेस आहे. क्रिसमसमुळे थोडी गर्दी जास्तच होती. क्रिसमसमुळे गर्दी थोडी जास्तच आहे, पण या गर्दीतही उत्साह आणि एनर्जी फुल ऑन आहे. फ्रेंड्स, फॅमिली आणि कपल टाईमसाठी हा मॉल खरंच बेस्ट ऑप्शन आहे. सगळीकडे लाईट्स आहेत, डेकोरेशन आहे आणि लोक असे फिरतायत जसं काही शॉपिंग ऑलिम्पिक चालू आहे. या मॉलमध्ये क्रिसमस डेकोरेशन, गेम्स, ॲक्टिव्हिटी झोन आणि किड्स फ्रेंडली सेटअप ठेवले होते, ज्यामुळे मुलांसाठी हा एक्सपिरियन्स खूपच एन्जॉयबल होता. पालकांसाठी हा इव्हेंट सुरक्षित आणि व्यवस्थित अरेंज केलेला दिसत होता आणि मुलांना क्रिसमस साजरा करण्यासाठी एक वेगळाच अनुभव मिळत होता. मॉलमध्ये शॉपिंग आणि ऑफर्स सुरू असतानाच अशा प्रकारचे इव्हेंट असल्यामुळे फिनिक्स मार्केट सिटीमध्ये पूर्ण फॅमिलीसाठी एक चांगला आउटिंग ऑप्शन तयार झाला होता. त्यामुळे खूप सारे लोक फॅमिलीसोबतच इथे येत होते. मॉलमध्ये फिरताना शॉपिंग बरोबरच फेस्टिव्ह ॲटमॉस्फिअर एन्जॉय करत होती. फूड कोर्ट, स्टोअर्स आणि ओव्हरऑल क्राऊड यामुळे पूर्ण क्रिसमस मूड जाणवत होता. दरवर्षीप्रमाणे याही वेळी मॉलमध्ये विविध स्टोअर्सवर क्रिसमस डिस्काउंट सुरू होता. कपड्यांच्या स्टोअरमध्ये शर्ट, जॅकेट्स, ड्रेसेस आणि विंटरवेअरवर चांगले ऑफर्स होते. काही ठिकाणी 30 ते 50% पर्यंतचा डिस्काउंट मिळत होता. त्यामुळे शॉपिंगसाठी हा योग्य वेळ वाटला. कपड्यांबरोबरच होम डेकोर आयटम्सवरही इथे बऱ्याच ऑफर्स होत्या. क्रिसमस डेकोरेशन, फेरी लाईट्स, कुशन्स, शो पीसेस आणि इतर डेकोर आयटम्स खूप छान कलेक्शनमध्ये उपलब्ध होते. घर सजवण्यासाठी किंवा गिफ्टिंगसाठी हे खूप छान ऑप्शन होते. मॉलमध्ये फिरताना शॉपिंग बरोबरच फेस्टिव्ह ॲटमॉस्फिअर एन्जॉय करत होते. फूड कोर्ट, स्टोअर्स आणि ओव्हरऑल क्राऊड यामुळे पूर्ण क्रिसमस मूड जाणवत होता. कपड्यांच्या स्टोअरमध्येही बाय 3 गेट 2, बाय 2 गेट 2 अशा प्रकारचे खूप सारे डिस्काउंट होते. त्यामुळे इथेही खूप जास्त गर्दी बघायला मिळत होती. अलीकडेच पुण्यात द रामेश्वरम कॅफे सुरू झाला आहे आणि ओपन झाल्यापासूनच इथे खूपच गर्दी बघायला मिळते. साऊथ इंडियन फूडसाठी प्रसिद्ध असलेलं हे कॅफे नवीन असल्यामुळे लोकांमध्ये याबद्दल खूपच उत्सुकता दिसते. बाहेर लांबच लांब रांगा आणि आत सतत गर्दी असते. मेन्यूमध्ये ट्रॅडिशनल साऊथ इंडियन आयटम्स आहेत, जसं की डोसा, इडली, वडा आणि फिल्टर कॉफी. नवीन असल्यामुळे वेटिंग टाईम थोडा जास्त आहे, पण लोक तरीही आवडीने इथे येताना दिसतात.
ओपनिंग केल्यापासून काही दिवस त्यांनी फ्री ट्रायल दिली होती, त्यामुळे गर्दी खूपच वाढली होती. तुम्ही बघू शकताय किती क्राऊड आहे. असा हा दिवस आम्ही स्पेंड केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.